Hello, friends. In this session, we are going to learn a very interesting and a great story, The Lion, the Man, and the Statue. आपण आज जी गोष्ट पाहणार आहोत तिचं नाव आहे द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. म्हणजे सिंह, एक माणूस आणि एक पुतळा. लॉंग ॲगो, मेन अँड ॲनिमल कुड टॉक टू इच अदर. फार पूर्वी माणसं आणि प्राणी जे आहेत ते एकमेकांशी चर्चा करायचे, एकमेकांशी बोलायचे, बोलू शकत होते ते एकमेकांशी. लॉंग ॲगो म्हणजे फार पूर्वी मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. आता थोडंसं आपण सायमल्टेनियसली म्हणजे जशी आपण स्टोरी शिकतोय तर आपण भाषा पण शिकूया बरं का. तर मॅन या शब्दाचा प्लुरल फॉर्म जो आहे, प्लुरल म्हणजे अनेक वचन. मॅन हे एक वचन आणि मॅनचं प्लुरल काय होतं, अनेक वचन काय होतं, मेन. मॅन, मेन. तसं ॲनिमल, ॲनिमल्स. पाहूया आपण. लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. कुड टॉक म्हणजे काय बरं? कॅनचं पास्ट टेन्स कुड होतं, म्हणजे कुड म्हणजे शकत होते. कुड टॉक म्हणजे बोलू शकत होते टू इच अदर. आता बघा, फार पूर्वी, लॉंग ॲगो, फार पूर्वी म्हणजे कोणता काळ आहे हा? भूतकाळ, मागे होऊन गेलेला काळ जो आहे तो. लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर म्हणजे ते बोलू शकत होते एकमेकांशी, असं इथे एक कल्पना केलेली आहे. आणि वन्स म्हणजे एकदा, अ मॅन अँड अ लायन गॉट टॉकिंग म्हणजे ते एकदा बोलत होते. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आणि द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ म्हणजे जो सिंह होता त्या सिंहाला त्याच्या ताकदीचा फार काय होता, अभिमान होता, गर्व होता. द लायन वॉज व्हेरी प्राऊड. आता याचं जर आपण ॲड ए क्वेश्चन टॅग करायला गेलो, वॉजंट ही? द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ, वॉजंट ही? त्याला त्याच्या स्ट्रेंथचा, त्याच्या ताकदीचा काय होता, फार अभिमान होता. आय एम द किंग ऑफ बीस्ट. काय म्हणतो तो? मी कोण आहे? आय एम द किंग ऑफ बीस्ट. मी या पशूंचा काय, राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. दॅट इज वाय मेन फिअर मी. बघा, आता या वाक्याला, दोन्ही वाक्य जर आपण जर तुलनात्मकरित्या जर अभ्यासली, 2-3 वाक्य ही जी आहेत ती, तर आपल्याला दोन गोष्टीची कल्पना येईल. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आता लायन म्हणजे सिंह जो होता, वॉज म्हणजे होता. आता इथे काळ कोणता आहे? पास्ट टेन्स. पण पुढच्या वाक्यांमध्ये जो बोलणारा आहे, बोलणारा कोण आहे? सिंह. तर तिथे काय दिलंय? इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये किंवा अवतरण चिन्हामध्ये, अवतरण चिन्हामध्ये जी वाक्य दिलेली आहेत ती 2-3 वाक्य आहेत. आय एम द किंग ऑफ बीस्ट, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, दॅट इज वाय मेन फिअर मी. ही तीनही वाक्य वर्तमान काळामध्ये आहेत. म्हणजे त्यावेळेस तो कोण होता? सिंह जो होता, तर तो ते सांगतोय. म्हणजे ही डायरेक्ट स्पीचची वाक्य आहे. कळतंय का? द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आय एम द किंग ऑफ बीस्ट. मी पशूंचा राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी कोणत्याही माणसापेक्षा कसा आहे? स्ट्रॉंगर आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि म्हणूनच तर माणसं मला घाबरतात, तो म्हणत होता. आता इथे स्ट्रॉंगर या शब्दाला अंडरलाईन करा बरं का. काय आहे या स्ट्रॉंगरला? स्ट्रॉंग या शब्दाला ER लागले, बरोबर. आता स्ट्रॉंग हे ॲडजेक्टिव्ह आहे. स्ट्रॉंग म्हणजे कसा?
सशक्त, ताकदवान आहे. स्ट्रॉंगर म्हणजे काय? अधिक ताकदवान. म्हणजे ती झाली कंपॅरेटिव्ह डिग्री. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह डिग्री, स्ट्रॉंगर कंपॅरेटिव्ह. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी कोणत्याही माणसापेक्षा कसा आहे? स्ट्रॉंगर आहे, ताकदवान आहे. हं? तर ते कंपॅरेटिव्हचं वाक्य आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. आणि त्याचं सुपरलेटिव्ह होतं काय? स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे सर्वाधिक स्ट्रॉंग. म्हणजे तो काय म्हणतोय की मी कोणत्याही माणसापेक्षा स्ट्रॉंगर आहे. कंपॅरिझन करतो ना आपण, तुलना करतो दोघांची, तशा पद्धतीने तो तुलना करतो. कोणाशी? माणसाशी. आणि काय म्हणतोय तो? आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी कोणत्याही माणसापेक्षा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंगर आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि म्हणूनच, दॅट इज वाय म्हणजे काय? म्हणूनच मेन फिअर मी. माणसं मला घाबरतात. इजंट इट? द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आणि माणसाला पण त्याच्या जो इंटेलिजन्स म्हणजे त्याची बुद्धिमत्ता आहे त्याचा त्याला अभिमान होता, त्याची हुशारीवर त्याला अभिमान होता. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आता इथे पुन्हा वाज आलाय. वॉज म्हणजे काय? इथे कोणतं वाक्य येईल? कोणत्या काळातलं? पास्ट टेन्सचं वाक्य, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. आता माणूस काय म्हणतो? डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. बघा, आता माणूस पण त्याच्या हुशारीवर माणसाला पण अभिमान आहे. द मॅन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आणि मग माणूस काय म्हणतो त्याला? डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आता इथे पुन्हा तुलना करतात. माणूस कोणाशी तुलना करतोय? माणसांशी, प्राण्यांशी, म्हणजे त्या लायनशी तुलना करतोय. काय तुलना करतोय तो? डोंट फॉरगेट दॅट. आणि विसरू नकोस. काय विसरू नकोस? आता इथे बघा, डोंटचा वापर. आता हा जो आहे डू नॉट, याला कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याचं डोंट होतं. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे त्याचा. डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आणि विसरू नकोस की माणसं जी आहेत ना ते तुझ्यापेक्षा काय आहेत? मोर इंटेलिजंट. आता मगाशी आपण स्ट्रॉंगचं काय बघितलं? स्ट्रॉंगर. आता इथे मात्र काय आलंय? इंटेलिजंट म्हणजे तो मोठा शब्द आहे नाही का? तर इंटेलिजंटचं कंपॅरेटिव्ह फॉर्म काय आलंय? मोर इंटेलिजंट. काय लागलंय त्याला? मोर. काय लागलंय? मोर. मोर इंटेलिजंट. आता तुलना करताना दॅनचा देखील वापर केला जातो. जसं अगोदरच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, असं तो लायन याला म्हणतोय, बरोबर? आता तसं इथे काय आहे? डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. दॅन म्हणजे च्यापेक्षा. कोणापेक्षा? तुझ्यापेक्षा माणसं अतिशय काय आहेत? हुशार आहेत. दॅट इज वाय दे कॅन हंट यू और कॅप्चर यू. आता इथे पुन्हा आलं बघा, दॅट इज वाय. अगोदरच्या याच्यामध्ये आलं की तो काय म्हणतोय की दॅट इज वाय मेन फिअर मी. तो लायन म्हणायचा. आता इथे हा काय म्हणतो माणूस? त्याला काय म्हणतोय? दॅट इज वाय दे कॅन हंट यू, म्हणजे ते तुझी शिकार करू शकतात. और कॅप्चर यू. आता इथे कॅनचा वापर आला बघा. दे कॅन हंट यू. कॅन हंट म्हणजे तुझी शिकार करू शकतात. तर कॅन नंतर येणारं जे व्हर्ब असतं तर ते नेहमीच काय असतं? मूळ रूपात येतं. कॅन हंट, कॅन गो, कॅन टॉक. तसंच कुड गो, कुड टॉक. हे लक्षात ठेवायचं. दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. आता त्या दोघांनी, दे बोथ म्हणजे दोघांनी, बिगॅन म्हणजे सुरुवात केली, टू आर्ग्यू वादविवाद करायला सुरुवात केली. कशाबद्दल बरं? अबाउट म्हणजे च्याबद्दल. हू वॉज ग्रेटर, महान कोण आहे. आता ग्रेट या शब्दाचं, ग्रेट ही पॉझिटिव्ह डिग्रीचं आलं. ग्रेटचं कंपॅरेटिव्ह काय होतं? काय इथे वापरलंय? ग्रेटर.
काय वापरलंय? ग्रेटर. तर हू वॉज ग्रेटर? अधिक महान कोण आहे? ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आणि शेवटी ॲट लास्ट म्हणजे काय? शेवटी द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आणि शेवटी कोण घेऊन गेलं बरं लायनला? द मॅन टूक द लायन. टूक म्हणजे घेऊन गेला. टेक या शब्दाचं पास्ट टेन्स टूक. स्टोरी नेहमी पास्ट टेन्समध्ये सांगितली जाते. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. मोठ्या गार्डनमध्ये एका स्टॅच्यू समोर तो घेऊन गेला त्याला. इट शोड, आणि तिथे काय होतं बरं? इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. काय झालं होतं तिथे? काय बरं तिथे काय होतं त्या स्टॅच्यू जवळ? कसा होता तो स्टॅच्यू? इट शोड, काय दाखवलं होतं तिथे? शो या शब्दाचं पास्ट टेन्स शोड. द ग्रेट हिरो हर्क्युलिस. द ग्रेट हिरो, हू वॉज दॅट? हर्क्युलिस. स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. हर्क्युलिस अतिशय प्राऊडली उभा होता. प्राऊडली कसा उभा होता तो? प्राऊडली. ॲडवर्ब LY लागले त्याला. प्राऊड, प्राऊडली. विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि लायन मात्र मेलेला होता. कुठे होता लायन? ॲट हिज फीट. आता बघा, फीट हा शब्द आपण बघूया. फीट, फूट या शब्दाचं प्लुरल फॉर्म आहे फीट. फूट पाय, आणि फीट एकापेक्षा अधिक पाय असतील त्यांना फीट म्हणतो आपण. त्याच्या पायांशी तो लायन मरून पडला होता. सी, दिस स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर ग्रेटर, क्लेम द मॅन. पहा, हा स्टॅच्यू, दिस स्टॅच्यू प्रूव्ज, हा स्टॅच्यू सिद्ध करतो. प्रूव्ज म्हणजे काय? सिद्ध करतो. दॅट मेन आर ग्रेटर, की माणसं कशी आहेत? अधिक महान आहेत. क्लेम द मॅन. आता हे कोणी क्लेम केला? असा माणसाने केला क्लेम. काय क्लेम केला? सी, दिस स्टॅच्यू प्रूव्ज दॅट मेन आर स्ट्रॉंगर, मेन आर ग्रेटर, माणसं महान आहेत. आता धिस स्टॅच्यू म्हणजे हा स्टॅच्यू, प्रूव्ज, प्रूव्ज बघा एस लागले त्याला. हे पुन्हा हे वाक्य जे आहे अवतरण चिन्हामध्ये आहे. आणि म्हणून ते कोणतं वाक्य आहे? ते बोलणाऱ्याचे शब्द ॲज इट इज आहेत आणि ते प्रेझेंट टेन्समध्ये आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. नॉट ॲट ऑल, द लायन रिप्लाइड क्विकली. अजिबात नाही. नॉट ॲट ऑल म्हणजे अजिबात नाही. कोणी रिप्लाय केलं? हू रिप्लाइड? द लायन. द लायन रिप्लाइड क्विकली. कसं रिप्लाय केलं त्यांनी? लगेच, क्विकली. LY लागलाय, ॲडवर्ब आहे. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. हे एवढंच फक्त दाखवतं. दिस ओनली शोज, हे फक्त एकच गोष्ट दाखवतं. काय? दॅट. दॅट म्हणजे की. ही एकच गोष्ट दाखवतं की द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. हा स्टॅच्यू जो आहे ना, तो कोणी बांधलेला आहे? तो माणसाने बनवलेला आहे. हे एवढंच ते दाखवतं. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज, जर लायनने जर स्टॅच्यू बनवला असता, इफ लायन्स मेड स्टॅच्यूज, दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. जर लायन्सने किंवा जे सिंहांनी जर तो जो स्टॅच्यू आहे, पुतळा जो आहे तो जर तयार केला असता, तर मात्र त्यांनी काय दाखवलं असतं? द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. म्हणजे लायन उभा दाखवला असता आणि माणूस जो आहे तो त्याच्या पंजाखाली मरून पडलेला दाखवलेला असता. बरोबर ना? फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट
द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. या स्टोरीवरून आपल्याला असं कळतं, फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट, आपल्याला असं दिसेल की काय, द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. गोष्ट जी आहे, कथा जी आहे, तर ती कोणावर अवलंबून असते? ती गोष्ट कोण सांगतोय? स्टोरी टेलरवर, गोष्ट सांगणारावर डिपेंड असतं. When someone else tells the same story, they tell it from their point of view. जर दुसरा माणूस जर तीच कथा सांगत असेल, तीच गोष्ट जर समोरचा माणूस सांगत असेल, तर तीच स्टोरी तो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगेल, तो त्याच्या अंगाने सांगेल, त्याच्या पद्धतीने सांगेल किंवा त्याच्या बाजूने सांगेल. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये पण असंच आहे नाही का? आपण काय करतो की दोन मित्रांचं भांडण झालं तर आपण दोघे टीचरकडे जातो. एक टीचरला नाव सांगतो, तो त्याच्या अँगलने सांगतो. दुसरा त्याची बाजू मांडतो, तो त्याच्या पद्धतीने बाजू मांडतो. ॲक्च्युली त्यांच्यापैकी एकाची कोणातरी चूक झालेली असते, पण प्रत्येकजण दोघेही दोन्ही पक्ष वेगळ्या पद्धतीने तीच स्टोरी मांडत असतात. प्रत्येकजण आपापली बाजू तिथे मांडण्याचा प्रयत्न करतो. आर यू गेटिंग? या स्टोरीतून आपल्याला तेच दिसतं की कोणत्याही गोष्टीवर पटकन आपण विश्वास ठेवू नये, तर दुसऱ्याची बाजू देखील आपण काय केली पाहिजे? जाणून घेतली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला ॲज एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स, जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, बरोबर ना? प्रत्येक नाण्याला किती बाजू असतात? एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. हेड अँड टेल, बरोबर ना? तर त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू पण असते, प्रत्येक घटनेची दुसरी बाजू पण असते. तर ही स्टोरी आपल्याला खूप छान मेसेज देते. I hope you must have enjoyed the story. So friends, we'll discuss about the other topics in the next session. So till that, don't forget to like and subscribe. Thank you.